नमस्कार मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, आज वाढील लावून 3 दिवस पूर्ण झालेले आणि रोपाने चांगल्या प्रकारे मोळी पकडली, रोप सेट झालेली. बघू शकता तुम्ही. 3 डिसेंबरला लागवड केली आपण आज, आणि आज 6 डिसेंबर आहे. तर मित्रांनो, आपल्या वाढीला आता समजा 10-12 दिवस झाल्यानंतर जी वाढीला एखादा अर्ध झाड 10-15 झाडातून एखादं झाड मर मर टाईप किंवा जळाल्यासारखं दिसतं, तर आपली ती मर होऊ नये म्हणून आपल्याला त्या वाढीला, आपल्या ह्या वाढीला एक ड्रिंचिंग घ्यायचंय. त्यामध्ये मित्रांनो रोको घ्यायचंय. रोकोमध्ये थायपोनेट मिथाईल 70% WP हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक आहे. अतिशय सुंदर असे रोकोचे रिझल्ट आहे आपल्याला. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला अजून एक व्हॅलाडामायसिन घ्यायचंय मित्रांनो. व्हॅलाडामायसिन मध्ये 3% तरळ आंतरप्रवाही प्रतिजीविक आणि अँटीबायोटिक काम करणारं बुरशीनाशक आहे आंतरप्रवाही. या दोघांचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे मित्रांनो. आणि जे आपल्या प्लॉटमध्ये मर किंवा येणाऱ्या काळात जी मर होणार आहे, की त्या मरीला नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला रोको आणि व्हॅलाडामायसिनचं चांगल्या प्रकारे काम आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, जर आपले काही शेतकरी बांधवांचं रान मुरमाडी टाईप किंवा तांबडं हलका असतं, त्याच्यात मुंग्याचं प्रमाण जर जादा असेल, तर त्यामध्ये मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला हमला घ्यायचा कीटकनाशक 500 मिली एकरी. तर त्याचा फायदा आपल्याला असं होणार की मुंग्या किंवा मुळं खाणाऱ्या ज्या किडकाई, त्याचं नियंत्रण आपल्याला 100% मिळणार आहे. हमलामध्ये क्लोरोपायरीपास 50% आणि सायपरमिथेन 5%. असे तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक एकरी 500 घ्यायचंय. एकरी 500 रोको घ्यायचंय आणि व्हॅलाडामायसिन एकरी 500 घ्यायचंय. अशा पद्धतीने आपल्याला ड्रिंचिंग करायचंय. मित्रांनो, लगेच आपल्याला 10-12 दिवसानंतर आपल्याला जैविक स्लरीकडे जायचंय. म्हणजे जैविक स्लरी चालू करायची प्लॉटला. म्हणजे आपल्या प्लॉटची कुठल्याही प्रकारची मुळी ही आपल्याला चोकअप होऊन द्यायची नाही. आपल्याला 70 दिवस हा प्लॉट हा मर विरहित आणि विल्टिंग विरहित ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिकच आवरेज आपल्याला भेटणार आहे. आपल्या प्लॉटला जर विल्टिंग आलं नाही, तर आपल्याला 100% 25 टन 30 टन हे आवरेज आपल्याला अपेक्षा आपण पकडू शकतो की ते मिळू शकते. अशा पद्धतीने आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी स्लरी आपल्याला जैविक बनवायची, सेंद्रिय स्लरी, तर ते स्लरी बनवण्याचं मटेरियल त्याच पद्धतीने कसे कालवायचं ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. 10-12 दिवसात आपल्याला लगेच स्लरी चालू करून घ्यायची.